साहेब, आपले शिष्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल वाढदिवस आहे. ते म्हणतात की आपल्यामुळं गुरु म्हणतात आपल्याला. त्यांचा काल 75वा वाढदिवस झाला. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल अंबानीने एक असं स्टेटमेंट केलं की नरेंद्र मोदी हे अवतार आहेत, देवाचे अवतार आहेत आणि देशाचा 100वा आपण जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करू तोपर्यंत ते पंतप्रधान असावेत अशा पद्धतीने एक स्टेटमेंट केलं. याच्याकडे आपण कसं असं आहे की 75 हा साहजिकच कुणी व्यक्ती असो तिच्या कुटुंबात त्यांच्या सरकारने तो दिवस महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टीनं प्रधानमंत्री 75 वर्षामध्ये प्रधानपद करतात याच्याबद्दलचं अभिनंदन समाधान हा वेगवेगळ्या क्षेत्राचे लोक निश्चित करतात. हे करण्याच्या सोबत मी त्यांना पत्र लिहिलं, ट्वीट केलं, त्यांचं अभिनंदन केलं. राजकारणामध्ये असे काही बदल ठेवायचे नसतात. आम्ही सगळेजण आम्ही महाराष्ट्रातले यशवंतराव चव्हाणांच्या संस्कार वाढलेले लोक आणि त्यामुळं साहजिकच अशा प्रसंगी कुठल्याही राजकारण आणता एक सभ्य आणि सुसंस्कृतपणा याचं दर्शन दाखवलं पाहिजे. त्या दृष्टीनं अनेकांनी देशातल्या किंवा देशाबाहेरच्या नेतृत्वाने प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं आणि ते असते. पण अवतारपूर्वीच आणखी काय या गोष्टी मला काही भाषा समजत नाही आणि मी अशाच्या मागे नसतो. त्यामुळे मी काही त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. माझा 75वा वाढदिवस जे होता त्या 75व्या वाढदिवसाला मोदी स्वतः आले होते. त्यांनी वाचनही केलं होतं, आणखी अनेक लोक होते. पण तिथं त्यांनी राजकारण आणलेलं नाही आणि आम्ही आणू इच्छित नाही. आमच्या शुभेच्छा आहेत. देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं एवढीच अपेक्षा. 75 वर्षानंतर संविधानिक पदावरून थांबावं असं एक सूर RSS मधनं उमटताना दिसतोय. आता मी थांबलो तर मला बोलायचं नैतिक अधिकार नाही. माझा 85 झाले, 10 वर्ष. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा झाला. पण कालचे पेपर जर आपण पाहिले तर शिंदेची सगळी जाहिरात पहिल्या पानावर वृत्तपत्रात दिसले. भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदेचा आहे असं म्हणता येईल आपल्याला. माहीत नाही, पण वर्तमानपत्राच्या काही समस्या असतात. त्यामुळे संबंध पाहून जाहिरात मिळाली तर त्याच्याबद्दलचा आनंद असतो. जे स्वतः फेरफार चालू होतं हे कधी पाहिलं नव्हतं. पण शिंदे साहेबांनी त्यांच्याबद्दलची आत्मीयता दाखवली. भाजपमध्ये मोदी युग सुरू होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये मोदींचं युग सुरू होण्यापूर्वी त्यावेळेचे जे सगळे जेंट होते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी त्यांना 75 वर्षानंतर थांबायला सांगितलं. तर मोदीने आता थांबायला पाहिजे काय? असं आहे, तुम्ही म्हणता ते कोणी वाचलं होतं. त्याच्यावर आता काही लोकांनी खुलासा केला. तो खुलासा असा आहे की आम्ही असं बोललोच नव्हतो, आम्ही अशी चर्चाच केली. ठीक आहे, तसं त्याच्याबद्दल ते नाही म्हणतात. आपण वाचलं होतं, तुम्ही छापलं होतं की आम्ही वाचलं, ते म्हणतात नाही. ठीक आहे, आनंद आहे. एकीकडे सरकार विकास कामासाठी निधी नसल्याचं सांगते आणि दुसरीकडे जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च करते. त्या जाहिराती बघितल्या तर बहुतेक खाजगी दिसते. त्याच्यात सरकारी जाहिरात फक्त एखाद दुसरी दिसली. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात होती तेव्हा पाहून सगळ्या पेपरला त्याच्यावर कुठलाही उल्लेख नव्हता. पुन्हा ते सरकारी जाहिरात होती की खाजगी होती कळत नव्हतं. बघितलं मी ते छत्रपतींचं दर्शन घेताना
एकीकडे असं आहे की त्याच्यामध्ये शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या आपल्या अंतःकरणाच्या भावना, आदर हा आपण सगळेच व्यक्त करतो. जेव्हा म्हणून जे काही दिलं प्रसिद्धीमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी छत्रपतींच्या बद्दलची आपल्या मनातली भावना ही व्यक्त केली. मी वेगळा विचार करतो. छत्रपतींचे आशीर्वाद त्यांना हवेत तो मागण्याचा आकार आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, शेतीचं नुकसान झालं, शेतकरी संकटात आहे. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, सोयाबीनचं काही पिकं ही उद्ध्वस्त झाली. अशा वेळेला शिवछत्रपतींनी त्यांच्याकडे राज्य होतं तेव्हा काय केलं? त्या काळात दुष्काळ पडला आणि दुष्काळाच्या नंतर पाऊस आला, पण शेती करायला शेतकऱ्यांच्याकडे साधनं नव्हती. नांगरट करायची होती, त्या नांगराला फार नव्हता. शिवाजी महाराजांनी आपल्या जे काय असेल संपत्ती त्यातनं सोनं बाहेर काढलं, सोन्याचा फार केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नांगरटीची शिवाय राहता कामा नये. त्या नांगरटीला फार असेल तर सोन्याचा सुद्धा फार आम्ही या ठिकाणी बसू. तात्पर्य हे आहे की या सगळ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा काळ होता हा त्यातनं स्पष्ट होत आहे. पण दुसऱ्या बाजूनं आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि शेतीचं नुकसान, पिकाचं नुकसान हे दिसतं आहे. बघूया आता पंचनामे कधी करतायत, प्रत्यक्ष मदत कधी पोहोचते, या सगळ्याकडे आशेने शेतकरी पाहतो आहे आणि त्यामुळं जेव्हा या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं.